स्टार्ट. तर आपण इथे 2 दिवस होतो या स्टे मध्ये. आता इथून आपण रामेश्वरमला चाललोय वाया मदुराई. मदुराईमध्ये आपण मीनाक्षी टेम्पल करून रामेश्वरमला जाणार आहे. रामेश्वरम धनुषकोडी असा आपला एकत्रित प्रवास असणार आहे. आपण पहिल्या मदुराईमध्ये जाणार आहे आणि मदुराईनंतर आपण रामेश्वरम. रामेश्वरम मध्ये आपण हॉटेल बुक केलंय काल रात्री. तिथून मग दर्शन सकाळ सकाळी घेऊन संध्याकाळी मग 4 ते 5 वाजता आपण धनुषकोडी इथे जाणार आहे. तर तुम्ही व्ह्यू बघू शकता, ढग पूर्णपणे खाली उतरलेत. सनराईज जस्ट होत होता. सूर्याची किरण बाहेर यायला प्रतीक्षित आहेत. सुंदर असा नजारा चहाचे मुळे आहे तिकडे. स्टे होता टाटा कंपनीचा स्टे आहे. तो गव्हर्नमेंट कॉटेज सारखाच आहे. तो खूपच चांगला स्टे होता. तिथे अण्णा मलाही होते केअरटेकर. त्यांनी खूपच चांगली काळजी घेतली. डोसा, इडली वगैरे, चिकन करी सगळ्यांनी दिलं व्यवस्थित. झोपलेत ते आता. तर आम्ही भरपूर सकाळी निघत आहे. चांगला होता त्याच्यामुळे आम्ही रेकमेंड करू इच्छितो हा स्टे. तर आता आम्ही सध्या मुन्नारमध्ये आहे. आमच्या बॅगा बघू शकता तुम्ही. मी काल सगळी आवडली. बेबी आलाय. बेबी आलेला आहे. ते बघ दादा काय करतोय बघ. अयू उचला पहिले. चला भेटतो मग नंतर. तर आता जस्ट आम्ही मुन्नारवरून मदुराईला निघालेलो आहे. सकाळचे 7:30 वाजलेत. जवळपास 4.5 तास दाखवत आहे मदुराईला पोहोचायला. 170 किलोमीटरला 4.5 तास म्हणजे रस्ता नक्कीच घाटाघाटाचा आहे. वळणाचा सॉरी. बघूया आता आपण किती वेळात पोहोचतोय. मदुराईमध्ये आपण मीनाक्षी टेम्पल दर्शन घेऊन तर आपण रामेश्वरमला जाणार आहे. 2 दिवस तिथं राहायचंच काय 9-10ला पोहोचतोय. आज जाऊन झोपायचं. सकाळी 5ला उठून दर्शन घ्यायचं. परत दुपारी यायचं, झोपायचं. रामसर तिथं आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे आता. तर नाश्त्यामध्ये इडली आहे, पुरी, वडा, चटणी, सांबार. बघूया आता नाश्ता कसा आहे. हा इकडे हायवे आहे. गाडी पार्क केलेली आहे इथे आम्ही.
10 वाजलेत सकाळचे. मदुराई अजून इथून 2 तास आहे. सर तू पण वडा खातोय सर तू. हा आहे घी रोज डोसा, साधा डोसा, इडली, सांबार. सर तू. तर अजून मदुराई 1.5 तास दाखवते. 1 तास 22 मिनिटं, 60 किलोमीटर अंतर आहे. सकाळचे 11:30 वाजलेत. आता आपण माहित नाही कोणत्या सिटीमध्ये आहे. सगळे बोर्ड तामिळ भाषेत आहेत, त्यामुळे इंग्लिश तामिळ. तर आपण तामिळनाडूमध्ये आहोत. CSK चा किल्ला आहे हा. आता CSK चा किल्ला इंडियाचा आहे म्हणा, पण इथे आपण CSK टीम खेळते. ते आपलं आहे तामिळनाडू, चेन्नई. त्यामध्ये तुम्हाला सगळे येलो येलो दिसेल. बघा सगळे ट्रक येल्लो मध्ये आहे तिकडे. हे बघ की, हे बघ रिक्षा बघ. किती मोठं इंजेक्शन दिलं रे बापरे. ते तारतूचं जेवण चाललेलं आहे. दुपारच्या वाजलेत 1 आणि मदुराईला पोहोचायला राहिले 30 मिनिटं. तिथून पुढे रामेश्वरमचा प्रवास आहे. त्यामुळे तारतू इथं आपली पेट पूजा करत आहे. गाईज आपण आता मदुराईमध्ये पोहोचलेलो आहे. इथून आता मीनाक्षी टेम्पल जवळपास 13 मिनिटं आहे. 2.9 किलोमीटर लेफ्ट साईडला. सिग्नल एक लागलेला आहे. मदुराई टेम्पल आता ते 12 मिनिटं आहे आणि आता वाजलेत दुपारचे 1:30. बघूया आता मदुराई टेम्पलला जाऊन किती वेळ लागतो आणि किती गर्दी आहे. तर आम्ही इथे आता पार्किंगकडे चाललोय गाडी लावायला. सार्थू बेबी पण आहे आमच्या बरोबर. आता पार्किंगकडे पुढेच आहे, पण खूपच कंजेस्टेड रोड आहे. मदुराईमध्ये पार्किंग पुढे 100 मीटर किती लांब आहे माहीत नाही आता आपल्याला. पार्किंगला गेल्यावर आम्ही तुम्हाला आता पोचल्यावरती सांगू कुठे पार्किंग आहे काय आहे. आम्ही आता मदुराईमध्ये मीनाक्षी अम्मा टेम्पलच्या पार्किंगमध्ये पोचलो आहे. तर आता इथे प्रॉपर सुविधा आहे. इथे सिस्टमॅटिक आहे पार्किंग सगळं. भरपूर गाड्या आहेत. 1 ते 4 टेम्पल बंद असतं. बघूया आता वेटिंग आहे 12-4 असं काहीतरी. पार्किंगमधून मंदिर जवळपास चालत 15 ते 20 मिनिटं अंतरावरती आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही ऑटो रिक्षाने पण जाऊ शकता. कॉर्पोरेशन ऑफ मदुराईचं आहे पार्किंग आहे. रिटर्नला असतं ते पैसे. तुम्ही किती वेळ थांबताय? 2 तास 3 तास त्याच्यावरचे पैसे. आता फक्त तुमची एंट्री होते. कुठे लावायचं? हे ग्रीन लावले तिथे लावायचं. ग्रीन दिसतंय ना तिथे. आम्ही आता मदुराईमध्ये गाडी पार्क करून पोचलेलो आहे. इथे हा मीनाक्षी टेम्पलचा कॉरिडॉर आहे. तिकडे तुम्हाला शॉपिंग करायला भरपूर सारी दुकानं वगैरे आहेत. हे समोर दिसलेले मीनाक्षी टेम्पल आहे. तिथं रिन्युएशनचं काम चालू आहे सध्या, पण तुम्ही मंदिर बघू शकता. इकडे जिगरथंडाचं फेमस स्पॉट आहे. हे मंदिर तुम्ही बघू शकता. तर जवळपास आम्हाला 4 ते 5 तास लागले मंदिरमध्ये पोचायला. बघू शकता थकलेले चेहरे इथे आहेत. बघू आता आपण किती वेळात पोचतोय. टेम्पल मीनाक्षी टेम्पल.
शॉपिंगचे वगैरे गोष्टी आहेत, इथे खेळणी आहेत मुलांची, भांडी आहेत. हे आहे मीनाक्षी टेम्पल. तर हा मीनाक्षी टेम्पलचा परिसर आहे पूर्णपणे. तर हे पूर्ण कॉरिडॉर आहे, ते दुकान आहे, तशी तांब्या पित्याच्या वस्तू आहेत सगळ्या. मंदिराचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे त्याच्यामुळे. इथे आता मदुराईमध्ये भगवत मोहन भोजनालयमध्ये आलेलो आहे. इकडे पूर्ण थाळी आहे. मी आता स्पेशल जिगर मिठा घेतला आहे मदुराईमध्ये. बघूया आता कसं आहे, टेस्ट करून तुम्हाला सांगतो. आताच आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही रिटर्न म्हणजे रामेश्वर मंदिराकडे आता चाललो आहे. रामेश्वरममध्ये वाजलेत 5:30, 8:15, 8:30, 9 वाजतील आम्हाला पोहोचायला. बघू आता किती वेळ लागतोय. हे आहे मदुराईचं मार्केट आणि मेन मदुराई सिटी. राईट नाही हां, तर आम्ही आता टँक फुल केलं आणि हा आहे मदुराई रामेश्वरम हायवे. संध्याकाळचे 6 वाजलेत. इथे जस्ट टाइम आता टी ब्रेकला थांबलो आहे. रामेश्वरम इथून अजून 50 किलोमीटर आहे. चहा घेतो इथे आम्ही. तिकडे हायवे आहे. इथे रवा केक, जॅम ब्रेड घेतलेला आहे आम्ही. गरमी आहे तरी. दूध आहे एवढं मग. चार. आम्ही रामेश्वरमध्ये एंट्री केलेली आहे. वाजलेत 9:09 झालेत. इथून आमची रूम अजून 3-3.5 किलोमीटर आहे. बघू आता आम्हाला पोचायला किती वेळ लागतोय. अजून आमचा डिनर पण बाकी आहे. जेवण करून वगैरे किती वेळ लागतोय आम्हाला बघूया आता. फर्स्ट आम्ही चेक इन करतो आधी, नंतर मग जेवायचा प्लॅन करतो.